देव आणि दैव याच्यामध्ये दैव मोठं, कारण त्याला 2 मात्रा आहेत. 1932 साली चिपळुणामध्ये डायमंड सर्कस आली होती आणि त्यावेळेला सर्कस यायची म्हणजे तिचा मुक्काम किमान 2 महिने एका गावी असायचा. कारण आल्यानंतर पहिले 15 दिवस तो तंबू उभारण्यामध्ये जात आणि शेवटचे 10 दिवस तो तंबू गुंडाळण्यामध्ये जात. अलोट गर्दीमध्ये त्याचे खेळ सुरू होते आणि एक दिवस एक 12 वर्षाचा मुलगा ही सर्कस बघायला गेला होता आणि पहिल्या 15-20 मिनिटांमध्येच सगळ्या लोकांचं लक्ष त्या सर्कशीकडे कमी आणि या 12 वर्षाच्या मुलांकडे जास्त व्हायला लागलं. कारण हा 12 वर्षाचा मुलगा तिथे सर्कशीत येणाऱ्या बहुतांश प्राण्यांचे आणि विशेषतः पक्ष्यांचे आवाज सर्कशीच्या पीठामध्ये, सर्कशीची जी बसायची व्यवस्था असते त्याला पीठ म्हणतात, तेव्हा म्हणत असत, त्या पीठामध्ये बसून हुबेहूब काढत होतं. तिथे पोपटाचा खेळ सुरू झाला की हा पोपटाचा आवाज काढेल, तिथे मांजराचे खेळ सुरू झाले की हा मांजराचा आवाज काढेल आणि अशा रीतीने अर्ध लक्ष त्या प्रत्यक्ष सर्कशीमध्ये होणाऱ्या खेळामध्ये आणि अर्ध लक्ष या 12 वर्षाच्या मुलाकडे, असं करत करत सगळ्या प्रेक्षकांनी एका तिकिटामध्ये 2 दुप्पट अनुभव, दुप्पट आनंद घेतला. त्या सर्कसचा जो मॅनेजर होता त्याचं लक्ष थोड्या वेळाने या 12 वर्षाच्या मुलाकडे गेलं आणि सर्कसचा खेळ संपल्यावर त्याने या 12 वर्षाच्या मुलाला गाठलं आणि त्याच्याबरोबर तो त्या 12 वर्षाच्या मुलाच्या घरी गेला. घरी त्याचे वडील एकटेच होते. या 12 वर्षाच्या मुलाची आई तो 4 वर्षाचा असताना निवर्तलेली होती. त्याचे वडील कधी मजुरी काम, कधी इतर काम करून आपला आणि आपल्या 12 वर्षाच्या मुलाचा प्रपंच चालवत होते जेमतेम. आता मुलगा सर्कसहून परत आला आणि त्याच्याबरोबर हा सर्कसचा मॅनेजर आल्यावर त्यांना थोडंसं आश्चर्याचा धक्का बसला. त्या मॅनेजरने जास्त प्रस्तावना न करता त्यांना सांगितलं की हा तुमचा मुलगा जो आहे तो प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे अतिशय हुबेहूब आवाज काढतो आणि ती गोष्ट आम्हाला आवडली आहे. तर आमच्या खेळाचं एक आकर्षण म्हणून तुम्ही परवानगी देत असाल तर उद्यापासून आम्ही आमच्या खेळामध्ये याला सामील करतो, आमच्या सर्कशीमध्ये याला घेतो. एप्रिल-मे महिना असल्यामुळे शाळेला सुट्याच होत्या. बापालाही 4 पैसे मिळण्याची आशा होती आणि मुलगा गावातल्या गावात सर्कशीत जाणार होता, संध्याकाळी रात्री घरी परत येणार होता. हे सगळं गणित मनाशी व्यवस्थित बांधून त्या बापानी त्याला हो म्हटलं. दुसऱ्या दिवसापासून हा 12 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव जनार्दन कलमस्ते, त्याला जनू म्हणत. हा जनार्दन कलमस्ते सर्कशीच्या रिंगणामध्ये उभा राहून वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज करून येणाऱ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करायला लागला. त्याला जाताना थोडीशी रक्कम मिळत असे, पण त्याहीपेक्षा सर्कशीत काम करत असताना त्याला सर्कसचे लोक जो भरजरी पोशाख देत असत त्याचं आकर्षण या जनूला जास्त वाटत होतं. कारण इतके चांगले, इतके आटोपशीर, अंगाला घट्ट बसणारे कपडे तोपर्यंत त्याने कधी अंगाला लावलेले नव्हते. अशा रीतीने पुढचा महिनाभर त्या सर्कशीचे खेळ आणि जनूनी त्याच्यामध्ये भरलेला रंग यांच्या एकत्रीकरणामुळे व्यवस्थित पार पडले. सर्कस उठून दुसऱ्या गावी जायचा जेव्हा
जामानिमा सुरू झाला, व्यवस्था सुरू झाली, तेव्हा हा सर्कसचा मॅनेजर या जनाबरोबर परत एकदा जनाच्या घरी आला आणि त्याने जनाच्या वडिलांपुढे एक प्रस्ताव ठेवला की आता आम्ही याला आमच्याबरोबर घेऊन जातो, याला सर्कशीमध्ये कायम नोकरी देतो. तिथे जनाचा बाप थोडा चरकला. एक पत्नी लवकर निवर्तलेली, ज्याच्याबरोबर थोडंसं खेळावं, गप्पा माराव्या, मन मोकळं करावं असा हा एकुलता एक मुलगा, आणि तो सुद्धा 12-13व्या वर्षी घर सोडून पोटाच्या मागे नोकरीला सर्कसमध्ये जाणार म्हटल्यावर त्याला पटकन काही निर्णय घेता येईना. त्याच्यावर त्याच्या बापाची झालेली ही चलबिचल बघून त्या मॅनेजरनेच समजूतदारपणे त्याला सांगितलं की तुम्ही असं करा, 2-4 दिवस याच्यावर विचार करा, वेळ घ्या आणि मग मला सांगा. आमची सर्कस इथून निघून जायला अजून 5-10 दिवस तरी नक्की आहेत. आता जनाच्या वडिलांना एवढा मोठा निर्णय एकट्याच्या जबाबदारीवर घ्यावा असं बिलकुल वाटेना. आणि त्यावेळेला म्हणजे त्या सालामध्ये गावामध्ये जी 2-4 माणसं सगळ्यांचे सल्ले देण्याचं सल्लेकर म्हणून काम करत, त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका असायची त्या गावातल्या शाळेच्या शिक्षकाची. म्हणून या जनूच्या बापाने सरळ जनूला शिकवणाऱ्या शिक्षकांचा रस्ता धरला. त्याला साठे नावाचे शिक्षक तेव्हा वर्गावर होते, त्या साठे मास्तरांकडे हा जनूचा बाप गेला आणि त्यानं सांगितलं की माझ्या मुलाकडे ही अशी कला आहे, त्याचं सर्कशीमध्ये खूप कौतुक होतं, गेले महिनाभर तो सर्कशीमध्ये सगळे प्रयोग करतोय, काम करतोय, 4 पैसेही घरी आणतोय, पण आता अमुक हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे उभा आहे, तर आता काय करावं. त्या साठे शिक्षकांना सगळ्यात पहिल्यांदा मनामध्ये धस्स झालं, कारण त्यांच्या वर्गामध्ये असणारा सगळ्यात चुणचुणीत आणि इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा थोडा काकणभर हुशार असा हा जनार्दन होता. त्यामुळे जनार्दनने खूप शिकावं, मोठं व्हावं असं कुठेतरी या साठे मास्तरांच्या मनाने घेतलेलं होतं. पण आता त्याला ही सर्कशीत नोकरी चालून आली आणि याचं शिक्षणाचा बट्ट्याबोळ होऊन हा वेगवेगळ्या पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज काढत गावोगाव फिरणार हे साठे मास्तरांना कुठे पटेना. पण त्याचबरोबर प्रस्तावनेमध्ये जनूच्या बापाने जे सांगितलं होतं की याला 4 पैसे रेग्युलर मिळत आहेत, त्याच्याकडेही दुर्लक्ष करून साठे मास्तरांना चालणार नव्हतं. साठे मास्तरांनी त्या जनूच्या बापाचं सगळं ऐकून घेऊन 2 दिवसाचा वेळ अजून मागून घेतला आणि त्याला सांगितलं की भाऊ माझं काय मत असेल ते मी 2-4 दिवसांनी तुला सांगेन. आता साठे मास्तरांच्या मनाला भुंगा लागला की मुलाचं पुढचं भवितव्य त्यांना स्पष्ट दिसत होतं आणि हा चुणचुणीत हुशार मुलगा या मार्गाला लागून विद्याभ्यासापासून दूर होऊन कुठच्या तरी वेगळ्या मार्गाला लागू नये असं त्यांना मनोमन वाटत होतं. हे वाटत असतानाच त्यांनी त्या गावातल्या गोडांबे नावाचे जे काही गुरुजी होते, भट भिक्षुकी करणारे, थोडंसं ज्योतिष जाणणारे होते, त्यांची मदत घेण्याचं ठरवलं. साठे मास्तरांनी मनाशी असा निर्णय आणि थोडंसं नियोजन प्लॅन असा केला की आपण या गोडांबे गुरुजी आहेत त्यांची मदत घेऊ आणि त्यांना थोडंसं फितवून सांगू की बाबा तुम्ही जनाच्या बापाला सांगा की याने गाव सोडणं काही योग्य होणार नाही, तेव्हा तू याला सर्कसच्या मुलांबरोबर त्या सर्कसमध्ये काम करायला पाठवू नको. आता गोडांबे गुरुजींना साठे जे काही म्हणत होते ते पटत होतं, पण इतकं धडधडीत खोटं बोलायला त्यांची जीभ रेटत नव्हती. आणि ते सुद्धा जनाच्या बापाबरोबर समोरासमोर बसून बोलणं त्यांना थोडंसं मनाला पीळ पाडणारं किंवा आपल्याकडनं होईल किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये टाकणारं होतं. त्यांनी काय केलं ते म्हणे असं करा,
जनाच्या बापाला जर जनाची जन्मवेळ आणि जन्मतारीख आठवत असेल तर त्याची आपण पत्रिका बनवू आणि त्या पत्रिकेवरनं काहीतरी मला सांगता येईल. मी त्या अभ्यास करून थोडंसं माझं वर्डिक जे काय म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो. साठे मास्तरांनी परत जणूच्या घरचा रस्ता धरला. त्याच्या बापाला कर्मधर्म संयोगाने त्याची जन्मतारीख आणि वेळ, म्हणजे तारीख म्हणजे त्यावेळेला तिथीवर काम चालायचं, ती तिथी, तो दिवस आणि वेळ आठवत होती. साठे मास्तरना हायसं झालं. ते परत गोडांबे गुरुजींकडे गेले आणि त्यांना सांगितलं, बाबा ही अशी अशी जन्मवेळ आहे. तोपर्यंत साठे मास्तरांनी मनाशी अजून एक क्लुप्ती तयार ठेवली होती की गोडांबे गुरुजींच्या तोंडातून जणूच्या बापाला असं सांगायचं की बाबा याला हिंस्र प्राण्यांपासून म्हणजे वाघ सिंहापासून धोका आहे. असं जर सांगितलं तर नक्की जनाच्या बापाचं मन कचरेल आणि सर्कसमध्ये तो त्याला काही जाऊन देणार नाही. हा सगळा विचार करून ती जन्मवेळ जन्मतारीख घेऊन ते गोडांबे गुरुजींकडे गेले आणि त्यांना ते सांगितलं नाही. गोडांबे गुरुजींनी पत्रिका काढली आणि तेही आश्चर्यचकित झाले. ते पत्रिका करायचं काम करत असताना साठे गुरुजींनी आपल्या मनातली गोष्ट साठे मास्तरांनी त्यांच्या कानावर घातली होती की तुम्ही असं असं सांगा म्हणजे हा प्रश्न सुटून जाईल. गोडांबे गुरुजी आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणे, अहो मला खोटं बोलायची वेळ येणार नाही, कारण माझ्या अभ्यासाप्रमाणे या पत्रिकेतले ग्रह खरोखरच असं सांगतायत की याला हिंस्र प्राण्यांपासून धोका आहे. साठे मास्तरांच्या मनावरचं ओझं हलकं झालं. त्याने जनाच्या बापाला आपल्या घरी बोलवून घेतला आणि त्याला सांगितलं की बाबा आपण असं करू की थोडंसं ज्योतिष, थोडंसं पुढचं जाणणारे जे गोडांबे गुरुजी आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ आणि ते जो निर्णय देतील तोच माझा निर्णय असं तुम्ही समजा. जनाच्या बापाला ही गोष्ट पटली. जनाचा बाप, साठे मास्तर आणि जना असे गोडांबे गुरुजींकडे गेले. गोडांबे गुरुजींनी त्यांच्या पत्रिकेतून त्यांना कळलेली गोष्ट सरळपणे जनाच्या बापासमोर मांडली की बाबा याला हिंस्र प्राण्यांपासून धोका आहे आणि सर्कसमध्ये म्हणजे कायम हिंस्र प्राणीच असणार, तेव्हा तू काही याला पाठवायचा विचार करू नको. आधीच जनाच्या बापाचा मनाचा तोल किंवा मनाचा लंब थोडा न पाठवण्याकडेच होता. त्याच्यावर गोडांबे गुरुजींनी सांगितलेलं त्याला सुतावरून स्वर्ग गाठावं असं झालं आणि त्याने तिथल्या तिथे आपला निर्णय पक्का केला आणि 4 दिवसांनी स्वतः जाऊन त्या सर्कसच्या मॅनेजरला सांगून टाकलं. साठे मास्तर खुश झाले. गोडांबे गुरुजींना खोटं बोलायला लागलं नाही. जना त्याला काही कळतच नव्हतं आणि जनाचा बाप म्हणजे जनाच्या वडिलांना आपला मुलगा या वयामध्ये आपल्यापासून दूर जाणार या मनाने जे मनाला पोखरण भुंगा लागलेला होता तोही दूर झाला. सर्कस दुसऱ्या गावाला निघून गेली. आता प्रत्यक्ष जरी दिला नसला तरी साठे गुरुजींना असं वाटलं की आपल्या मनामध्ये जे आहे की हा मुलगा चुणचुणीत हुशार आहे, हा शिक्षणामध्ये पुढे काहीतरी प्रगती करेल, तेव्हा याचे शिक्षणामध्ये प्रगती करून घेण्याचं एक काम किंवा एक जबाबदारी आता आपली आहे. आणि त्या दिवसापासून शाळा सुरू झाल्यानंतर साठे मास्तराने त्या जनावरती विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. विशेष लक्ष द्यायला सुरुवात केल्यावर चुणचुणीत असणारा मुलगा हुशार झाला. हुशारीच्या आणखीन 2 पायऱ्या टप्पे पार करून तो बुद्धिमान या कॅटेगरीमध्ये गेला आणि आपलं शिक्षण यथास्थित पूर्ण करून तो वयाच्या 17-18व्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये कारकून म्हणून लागला.
साठे मास्तरांनी घेतलेली मेहनत, मूळचा चुणचुणीतपणा याच्यामुळे नोकरीला लागल्यानंतरही त्याने आपला प्रभाव आपल्याकडे आलेल्या प्रत्येक कामावर पाडला आणि हळूहळू त्याची कीर्ती किंवा त्याचे गुण हे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. आणि त्यामुळे त्यावेळेला रत्नागिरी जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी होते त्यांचंही या जना वाचून पान हलेनासं झालं. त्याच्या संबंधी त्याच्या खात्याबद्दल सगळ्या गोष्टी ते जनाला विचारून सांगून सवरून त्याचा सल्ला घेऊनच करायला लागले. कारण जनाला आपल्या खात्याची त्यातल्या खाच खळग्यांची पुरेपूर आणि योग्य माहिती होती. असा हा जना वाढत वाढत 32-35 वर्षाचा झाला. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आपली बदली होण्याच्या आधी एक विशेष पद निर्माण केलं आणि आपण त्या गावातून दुसऱ्या गावी जायच्या आधी त्याची त्या पदावर नेमणूक करून मगच त्याने बदलीच्या नवीन गावी जायचं आपलं काम पूर्ण केलं. जना हे सगळं होत असताना आपल्यामध्ये निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज काढण्याची जी देणगी होती ती विसरलं नाही. त्यावेळेला असणारे सगळे पक्षी प्राणी या सगळ्यांची हुबेहूब आवाज काढण्याची त्याची कला दिवसेंदिवस विकसित होत गेली. त्यानंतर साल उजाडलं 1954 आणि त्यावेळेला स्वातंत्र्य 47 साली मिळाल्यानंतर या देशाची परत एकदा आखणी करण्याचं काम म्हणजे मोजणी करण्याचं काम नवीन सरकारने हातात घेतलं होतं, भारत सरकारने. आणि त्यावेळेला त्यासाठी सर्वेअर खातं नेमलं गेलं. आणि या सर्वेअर खात्याचं जेव्हा कोकणातलं काम सुरू झालं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्या येणाऱ्या सर्वेअरच्या मदतीसाठी आपल्या ऑफिसकडनं या जना कलमस्तेची नेमणूक करून टाकली. कारण सगळ्या जिल्ह्याची त्याला सविस्तर माहिती होती. रत्नागिरी जिल्हा त्यावेळेला खूपच आडवा तिडवा पसरलेला होता. रत्नागिरी जिल्ह्याचं पुष्कळसं काम पूर्ण करून झाल्यानंतर त्या सर्व लोकांच्या मनामध्ये आलं की आता आपण घाटावर चढताना या प्रतापगडाच्या दिशेने महाबळेश्वरच्या दिशेने वर चढूया. आणि त्यांनी तसा प्रस्ताव त्यांच्या ऑफिसकडनं मंजूर करून घेतला. आणि याही कामामध्ये आपल्याला जनाची मदत लागेल हे ध्यानामध्ये घेऊन त्यांनी जनाच्या ऑफिसकडनंही या कामासाठी या माणसाला आमच्याबरोबर देण्याची तजवीज करावी असा अर्ज लिहून तोही मंजूर करून घेतला. त्यामुळे जनाचं कार्यक्षेत्र आता थोडं बदललं आणि तो या सर्वेअर लोकांबरोबर प्रतापगडाच्या पायथ्याशी काम करायला लागलं. जावळीचं खोरं, पुढचं महाबळेश्वर हा सगळा टापू सर्वेअर लोक पिंजून काढत असताना त्यांना या जनाची पक्की मदत होत होती. आणि जनालाही नवीन घनदाट जंगलामध्ये वेगवेगळे पक्षी दिसत होते, वेगवेगळे प्राणी दिसत होते आणि त्याचे आवाज काढण्याचाही त्याने सराव सुरू ठेवला होता. आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्यावेळेला जावळीच्या खोऱ्यामध्ये जंगलामध्ये वाघ, सिंह, हरणं, खारी सगळ्यांची मोठी रेलचेल होती. जना आपापल्या पद्धतीने आपापल्या निरीक्षणातून वेगवेगळ्या पक्ष्यांची टिपणं म्हणजे त्यांचे आवाज आपल्या कंठामध्ये उतरवून घेत होता. आणि जवळजवळ 30-40 पासून सुरुवात करून तो आकडा त्याने 100च्या वर नेला होता. जावळीच्या खोऱ्यात असणाऱ्या 100 वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज हा जना हुबेहूब आपल्या कंठातून काढण्यामध्ये वाकबगार झाला होता. एकदा
त्या जावळीच्या घनदाट अरण्यामध्ये शिरताना जेव्हा जंगल अति दाट होत गेलं तेव्हा तिथे असलेल्या भिल्ल जमातीची मदत या सर्व लोकांनी घेतली. कारण आतमध्ये जायला, इतक्या घनदाट जंगलामध्ये घुसायला त्या सर्व लोकांना थोडीशी भीती वाटत होती. जावळीच्या खोऱ्यामध्ये घनदाट जंगलामध्ये शिरत असताना हे सर्व लोक 2-4 भिल्ल बरोबर घेऊन असत आणि त्यातल्या 1-2 हे भले मोठे पेटणारे दिवटे असत. असंच हळूहळू आतमध्ये जात असताना सर्व लोकांबरोबर सावलीसारखं असणाऱ्या या जनाला एकदा हरणांचा कळप दिसला आणि ती हरणं तिथे असलेल्या एका पाणवठ्यावर पाणी प्यायला आली होती. तोपर्यंत हरणाचा आवाज कसा असतो हा आमच्या जनाने कधी ऐकला नव्हता. म्हणून तो शांतपणे त्या हरणांचं निरीक्षण करायला लागला की आता मध्येच कधीतरी ही हरणं त्यांच्या स्वर काढतील, म्हणजे बोलतील, त्यांच्या तोंडातनं जो आवाज येईल तो आपण टिपून घेऊ आणि हरणाचा आवाज काढायला शिकू. थोड्या वेळाने त्या हरणाने बागडता बागडता ओरडणं सुरू केलं. जनाने कान तिकडे लावून ते ऐकून घेतलं आणि दैवी देणगीमुळे पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये त्याने या हरणांचा आवाज काढायला सुरुवात केली. या हरणांशी सलगी करण्याच्या मिशाने, इच्छेने आमचा हा जना त्यांचाच आवाज काढत 2-2 पावलं त्या पाणवठ्याकडे सरकायला लागला. आणि त्या हरणांनीही 1-2 वेळेला चमकून पाहिलं की खरोखरच समोरच्या बाजूने हरणं येत आहेत की काय. इतका हुबेहूब आवाज काढण्याचं कौशल्य त्या 10 मिनिटांमध्ये जनाने कमावलं. जना तसाच पुढे जात राहिला. अजून थोडं पुढे जाता जाता एका क्षणी ती हरणं जीवाच्या आकांताने तो पाणवठा सोडून जंगलामध्ये गायब झाली आणि कोणालाही कळायच्या आत जवळच्या झाडामधून एका चित्त्याने उडी घेतली आणि तो जनाची मानगूट पकडून जंगलामध्ये निघून गेला. नंतर जवळच्या सर्व लोकांनी, भिल्ल लोकांनी दिवटे सगळे घेऊन ते जंगल पुढचे 8 दिवस पालथं घातलं, पण जनाचा काहीही तपास लागला नाही. गोडांबे गुरुजींनी त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी त्याला सांगितलेलं होतं हिंस्र प्राण्यांपासून याला धोका आहे. त्यांनी त्यांच्या शास्त्राप्रमाणे पत्रिका बघून सांगितलं. त्यामुळे जनाच्या बापांनी जनाला सर्कशीमध्ये पाठवलं नाही. नंतर जना शिकला, मोठा झाला, पण ज्या गुणामुळे, ज्या वकुबामुळे, ज्या कौशल्यामुळे शेवटी त्याचा घात झाला. दैव मोठं का देव मोठा या प्रश्नाचं उत्तर या कथेच्या अनुषंगाने मी आपल्यावर सोडतो.